श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी समचरण सरोजं सांद्रनीनाबुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अध्याय 13 प्रकृती पुरुष विवेक योग। मग क्षेत्र क्षेत्रांचे मग क्षेत्र क्षेत्रांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेख तयांचे वो वाळू आम्ही। मग क्षेत्र क्षेत्रांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेख तयांचे वोवाळू आम्ही। या अध्यायात मनुष्याच्या देहाचा व तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केला आहे। यालाच क्षेत्राक्षेत्रज्ञाचा विचार म्हणतात। सुरुवातीस ज्यांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होऊन वक्तृत्वाला नवरसांचा बहर येतो त्या श्री निवृत्तीनाथांना वंदन करून श्री ज्ञानदेव विषय प्रतिपादनास सुरुवात करतात। या शरीराला क्षेत्र म्हणतात। ते का म्हणतात आणि ते कसे आहे, त्यावर कोणाची सत्ता आहे, हे ज्ञान प्रत्येकास असणे आवश्यक आहे। ब्रह्मदेव व शंकर यांच्यासारख्या थोरांनी सुद्धा या क्षेत्राचा निर्णय लावण्याकरता मोठा अट्टहास केला आहे। देव म्हणतात, या शरीरावर सत्ता कोणाची आहे याचा अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही। जीववादी, प्रकृतीवादी, संकल्पवादी, स्वभाववादी व काळवादी यांनी आपापल्या परीने या बाबतीत निर्णय करण्याचा प्रयत्न केला आहे व माझाच निर्णय बरोबर आहे असे प्रत्येक जण अट्टहासाने प्रतिपादित आहे। परंतु हे शरीर नक्की कसे आहे व कोणाच्या मालकीचे आहे हे त्यांपैकी कोणालाच कळले नाही। एवढे वेदातील बृहत्साम सूत्र, पण त्याला सुद्धा याचा अजून निर्णय लागला नाही। ते क्षेत्र मी तुला आता सांगतो। हे शरीर 36 तत्वांचे मिळून बनलेले आहे। ती तत्वे आता पुढील प्रमाणे: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत। 6वा अहंकार, यांच्याशी वरील पंचमहाभूतांशी गाठ पडल्यावरच देहाचा आकार स्पष्ट होतो। हा अहंकार मायेच्या पोटात सूक्ष्मपणे राहतो व देहाला चोहोकडे नाचवतो। 7वा बुद्धी, ही सुख दुःख बरे वाईट यातील निवड करते। 8 अव्यक्त, पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले प्राणी स्थूल धर्म टाकल्यावर सूक्ष्म रूपाने यात राहतात। कान, नाक, डोळे, त्वचा व जिव्हा ही 5 ज्ञानेंद्रिये आणि हात, पाय, वाणी, उपस्थ व गुद ही 5 कर्मेंद्रिये। त्यानंतर 19वा मन, हे रजोगुणांचे बनले असून ते अत्यंत चंचल आहे। ते म्हणजे मूर्तिमंत कल्पनाच होय। शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध हे ज्ञानेंद्रियांचे 5 विषय आहेत व या 5 विषयांमुळेच ज्ञान बाहेर धावते, त्याप्रमाणे चालते। परत चालणे, बोलणे, देणे घेणे, मळमूत्रांचा त्याग करणे हे कर्मेंद्रियांचे 5 विषय आहेत। क्रमांक 30
म्हणजे इच्छा, जिच्यामुळे विषयांची गोडी उत्पन्न होते ती इच्छा. 31 द्वेष, इच्छित वस्तू प्राप्त झाली नाही तर उत्पन्न होणारा तो द्वेष. 32 सुख, इच्छित वस्तूला लाभ झाला म्हणजे अनुभवाला येते ते सुख. 33 दुःख, दुःखाच्या विरुद्ध धर्माचे दुःख. 34 चेतना, जडाला सचेतन करणारी साक्षीभूत चैतन्याची सत्ता ती चेतना. 35 धृती, परस्परांतील स्वभाव वैर टाकून देऊन पंचमहाभूते या शरीरात जिच्यामुळे एकत्र मैत्रीने राहतात ती धृती. आणि 36 वरील 35 तत्वांच्या समुदायाला संघात असं म्हणतात व ही 36 तत्वे मिळून शरीर तयार होते. या शरीरात पाप पुण्य निर्माण होते म्हणून त्याला कौतुकाने क्षेत्र म्हणतात व याची व्याप्ती एवढी आहे की स्थावरापासून परब्रह्माच्या अलीकडील सर्व स्थावर जंगम सृष्टीचा या क्षेत्रात समावेश होतो. आता अत्यंत महत्वाचे जे ज्ञान त्याचा विचार सांगतो. हे प्राप्त करून घेण्याकरता तपी, योगी, मुनी, वेदाध्ययनी हे आपापल्या साधनांची पराकाष्ठा करून राहिले आहेत. कारण या अफाट संसाराला मुळासकट उपटून टाकून जीवाला साक्षात परब्रह्माची भेट करून देण्याचे सामर्थ्य या ज्ञानामध्ये आहे. परंतु शब्दाने या ज्ञानाचे व्याख्यान करता येत नाही. हृदयात ज्ञान उत्पन्न झाले म्हणजे इंद्रियांच्या क्रिया पालटतात. त्या लक्षणांवरून ते ओळखले जाते म्हणून ती लक्षणं सांगतो ऐक. 1 अमानित्व, अंगी विद्वत्ता, मोठेपणा असून सुद्धा मी अमका आहे अशी इतरांना कल्पनाही येऊ नये व आपले नाम, रूप, मोठेपणा, विद्वत्ता लोकांसमोर येऊ नये अशा पद्धतीने जो वागण्याचे पसंत करतो असा अमानित्व. 2 अदंभित्व, म्हणजे प्राण जाण्याचा प्रसंग आला तरी आपल्या पुण्यकर्माची दाद लोकांना लागू देत नाही तो अदंभित्व. 3 अहिंसा, या पदाचे व्याख्यान करताना ज्ञानदेवांनी आपल्या मताच्या मंडनाकरिता त्या काळी प्रचलित असलेली अहिंसेबद्दलची कर्मकांडातील हास्यास्पद मते सांगून त्यांचे खंडन केले आहे. ज्ञानेश्वरीत पूर्वपक्ष केलेली जी थोडी स्थळे आहेत त्यांपैकी हे एक आहे. खरी अहिंसा मनात उत्पन्न होत असते बरं. मन हे सर्व इंद्रियांचे प्रेरक असल्यामुळे मनात अहिंसा उत्पन्न झाली की त्याचे बोलणे, चालणे, पाहणे वगैरे सर्व क्रियात प्राणीमात्रांविषयी कृपा व प्रेम ओतप्रोत दिसून येते. अहिंसेचे व्याख्यान मर्यादेबाहेर वाढले असून ज्ञानदेवांनी मननीय असा परिहार दिला आहे. श्रोत्यांना आपले व्याख्यान पसंत पडून ते प्रसन्न व्हावेत असे वाटत असले तर वक्त्याने प्रचलित मतांतरांचे निरसन करणे फार अगत्याचे आहे. असे आपण विस्तार केल्याचे कारण त्यांनी सांगितले आहे. नंबर 4 शांती सांगितली की दुःखाचे प्रसंग अंगावर आदळले तरी ते आपलेच स्वरूप आहे असे समजून ते निमूटपणे सहन करतो व आपण सहन करतो याची जाणीवही त्याच्या ठिकाणी नसते. 5 आर्जव, अमृताच्या धारेप्रमाणे अंतःकरण सरळ व शुद्ध असून त्याचे सर्वांशी वागणेही त्याचप्रमाणे असते. क्रमांक 6 गुरुभक्ती, ज्ञानदेवांच्या अंतःकरणात गुरुसेवेविषयी नितांत प्रेम व त्यातून समोर श्री निवृत्तीनाथ बसलेले. यामुळे या पदाचे व्याख्यान प्रेमाने ओथंबलेले व विस्तारपूर्वक झालेले आहे. शोकग्रस्त जीवाला ब्रह्मस्थिती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य गुरुसेवेत आहे. गुरुभक्त स्वतःला गुरुसेवेला विकून घेतो. तो गुरुचे घर, गाव, देश, गुरु संबंधी निर्जीव व सजीव वस्तू यांच्या प्रेमाने वेडा झालेला असतो. त्याला गुरुसेवेशिवाय इतर काही गोड लागतच नाही. ध्यानी मनी गुरुसेवाच. आपण एकट्यानेच गुरूंची सर्व भावाने व सर्व प्रकारांनी सेवा करावी अशी मनात वृत्ती असते व प्रत्यक्ष क्रिया तर मनाच्या पुढे धावते. देह पडल्यावरही आपल्या मृतदेहातील पंचमहाभूते गुरुसेवेसाठीच खर्च व्हावीत व जन्मजन्मी त्यांची चरणसेवा घडावी अशी उत्कट इच्छा तो बाळगून असतो. नंबर 7 शुचित्व, आत विमल आत्मज्ञान व बाहेर शुद्ध कर्माचरण असल्यामुळे तो स्फटिकाच्या तामदानात ठेवलेल्या दिव्याप्रमाणे शोभून दिसतो. क्रमांक 8 स्थैर्य,
प्रारब्धानुसार दुःख शोकांचे प्रसंग देहावर प्राप्त झाले तरी त्याच्या मनाची बैठक बिघडत नाही. क्रमांक 9. अंतःकरण निग्रह. यमदमादी साधनांनी त्यांनी आपले मन इंद्रियांच्या तावडीतून दूर करून चैतन्याशी समरस केलेले असते. 10. वैराग्य. ऐहिक व पारत्रिक भोगांबद्दल अरुची व एकांतात शमदमादी पारमार्थिक साधने करण्याकडे त्यांच्या अंतःकरणाची ओढ असते. क्रमांक 11. अनहंकार. उत्तम रीतीने कर्म करूनही ती मी केली असा अभिमान यत्किंचितही त्याला वाटत नाही. क्रमांक 12. जन्म मृत्यू, जरा व्याधी, दुःख दोष यांचे अनुदर्शन. मागे झालेल्या जन्मांची दुःखे त्याला सारखी सलत असतात व ऐन तारुण्यात सावध होऊन ती पुन्हा प्राप्त होऊ नयेत म्हणून प्रयत्न करीत असतो. तसेच मृत्यू, म्हातारपण, रोग व दुःख दोष हे येण्यापूर्वीच तो सावध असतो. क्रमांक 13. अनासक्ती व अनभिसंग. देह व तत्संबंधी स्त्री, मुले व घरदार यांत राहत नसूनही त्यांना तो चिकटलेला नसतो व त्याची वाट सर्वप्रमाणे उदास वृत्तीने राहण्याची अनासक्त वृत्ती दिसून येते. क्रमांक 14. समचित्त. सुखदुःखाच्या प्रसंगी तो स्वतः सुखी अथवा दुखी होत नाही, समचित्त असतो. क्रमांक 15. अव्यभिचारी भक्ती. माझ्याशिवाय ह्या जगात दुसरे गोमटे नाही या निश्चयाने काया वाचा मने करून तो माझी सेवा करतो. क्रमांक 16. अरती. त्याची एकांतावर प्रीती असते व त्याला लोकांचा कंटाळा असतो. क्रमांक 17. अध्यात्म ज्ञान नित्यत्व. परमात्मा एक खरा, बाकीचा वावगा पसारा आहे असा निश्चय ज्याच्या ठिकाणी झालेला असतो तो अध्यात्म ज्ञान नित्यत्व. क्रमांक 18. तत्वज्ञानार्थ दर्शन. मन व बुद्धी शुद्ध करून परब्रह्माचा साक्षात्कार करून घेतो. तत्वज्ञानाच्या अभ्यासाचे फल जे ज्ञेय ब्रह्म ते त्याला सर्वत्र अनुभवाला येते. हे ज्ञानाची 18 लक्षणे ज्ञानदेवांनी तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट करून रसाळपणाने सांगितली. त्यामुळे श्रोते संतुष्ट झाले. ते पाहून पुढील व्याख्यान करण्यास ज्ञानदेवांना अधिकच स्फूर्ती आली. वास्तविक अज्ञान म्हणजे ज्ञान लक्षणात जे सांगितले त्याच्या उलट स्थिती असे भगवंताप्रमाणे ज्ञानदेवांनाही म्हणता आले असते, परंतु त्याज्य गोष्टीचा त्याग करण्यास सोपे व्हावे म्हणून त्यांनी या अज्ञान लक्षणांचेही विस्ताराने वर्णन केले आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ असा, जो गर्वाने फुगून जातो, आपण केलेल्या पुण्यकर्माची दवंडी पिटून लोकांकडून मानमान्यता मिळवतो, जगाला पीडा व दुःख देतो, दुःखाने दडपून जातो, मनात घात करण्याची वृत्ती ठेवून बाहेरून प्रामाणिकपणाचे ढोंग दाखवितो, गुरुपासून विद्या घेऊन त्यांच्यावरच उलटतो, त्याचे मन अमंगळ व क्रियाही निषिद्ध असते, यत्किंचित लाभासाठी नियमापासून ढळतो, त्याच्या मनाला कोणताच निग्रह नसून ते सैराट हिंडत असते, जन्मभर विषय भोगूनही त्याचा त्याला वीट येत नाही, या जगात मीच काय तो आहे अशा अभिमान वृत्तीने व दुसऱ्याविषयी मत्सर ठेवून राहतो. हे कलेवर पडून जाईल याची कल्पनाही नसल्यामुळे स्त्री पुत्राधिकात गुंतून राहतो. पुढे येणारे म्हातारपण, रोग व दुःखे यांबद्दल चुकून सुद्धा विचार करीत नाही. आज एक उद्या दुसरा अशी देवतांतरे विषय प्राप्तीकरिता पूजित असतो. त्याला एकांताचे वावडे असून सदा लोकांच्या गलबल्यात राहतो. लौकिक प्राप्त करून देणाऱ्या शास्त्राध्ययनाकडे त्याची ओढ असते व आत्मदर्शन करून देणारे योगशास्त्र व उपनिषदे यांच्याकडे तो चुकूनही पाहत नाही. त्याला अर्थातच ज्ञेय ब्रह्माचे दर्शन होत नाही. ज्ञानदेवांच्या व्याख्यानावर श्रोते संतुष्ट झाले व देवांचे मनोगत तू दावीत आहासी मूर्त अशी त्यांनी ज्ञानदेवांना शाबासकी दिली. आता देव यापुढे ज्ञेयाचे व्याख्यान करीत आहेत असे म्हणून ज्ञानदेव ज्ञेयाचे कथन करतात. परमात्मा वस्तूला ज्ञेय म्हणतात कारण ज्ञाना वाचून ती कोणत्याच उपायाने प्राप्त होत नाही. हे ज्ञेय जाणले असता मनुष्य कृतकृत्य होऊन नित्यानंदाने भरून जातो. ते श्रेय, ते ज्ञेय निराकार
रंगरूप रहित आहे. म्हणून नाम, जाती, रूप, क्रिया हा संबंध त्याच्या ठिकाणी नाही, परंतु ते दिसत नसले तरी सर्व पदार्थांना सर्व काळात ते व्यापून राहिले आहे. व्यापून राहिले हेही म्हणणे त्याला खपत नाही, कारण जेथे एकच एक आहे तेथे कोण कोणाला व्यापणार. पण शिष्याची समजूत पटावी म्हणून गुरु ही भाषा वापरतात इतकेच. पंचमहाभूतांतील गुण, विकार व इंद्रिये या सर्वांना याच्याच सत्तेचा आधार आहे. असे सर्वांना व्यापून राहिल्यामुळे अज्ञानी लोकांना ते पदार्थातील सत्वादी गुणांसारखे भासते, पण ते त्यापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. या तिन्ही गुणांचा नाश झाला तरी ते उरतेच. जगताच्या उत्पत्ती, स्थिती व लय या अवस्थांप्रमाणे लोक त्याला ब्रह्मा, विष्णू व महेश अशी नावे देतात, पण ते या विरहितही अखंड एक रसच आहे. देहादी परिग्रहाचा त्याग करून ज्यांनी या ब्रह्माला यथार्थ जाणले त्यांना पुढे काही करावयाचे शिल्लकच राहत नाही. अवघा एक आत्माच आहे, पण हे बुद्धीला पटत नाही. म्हणूनच क्षेत्र, ज्ञान, अज्ञान व ज्ञेय असे 4 भेद करून ते सांगावे लागेल. तुझ्या ऐकण्याची तीव्रता पाहून पुन्हा हाच विचार कपिल मुनींच्या सांख्यशास्त्रातील परिभाषेमध्ये सांगतो. आताच जे क्षेत्र व क्षेत्रज्ञ सांगितले त्यांनाच सांख्यशास्त्रात प्रकृती व पुरुष म्हणतात. ही दोन्ही अनादी सिद्ध असून अगदी जुळाप्रमाणे आहेत. बुद्धी, इंद्रिये, गुण वगैरे हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले व त्यापासून कार्याची उभारणी होते. यातील गुणांच्या स्वरूपाप्रमाणे त्या कर्माला सत्कर्म व निषिद्ध कर्म असे म्हणतात व त्यापासून सुख व दुःख उत्पन्न होते. हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले सुख दुःख तिचा भरता जो पुरुष त्याला भोगावे लागते असे आपणास दिसते. पण वास्तविक पुरुष निराकार, निर्गुण, अकर्ता व अभोक्ता आहे. असे जरी आहे तरी ही गुणमयी प्रकृती त्याचे सर्व बनून त्याला संसार करावयासच लावते व जगाची उभारणी होते. पुरुषाने या प्रकृती रूपी स्त्रीचा नुसता संग केला म्हणून त्याला ही जन्म मरणाची अनर्थ परंपरा भोगावी लागली. तो भोगतो असे आपणास प्रकृतीच्या गुणांमुळे वाटते, पण खरे सांगावयाचे तर तो त्याच्यावर आळ आला आहे. केवळ पुरुषाला जन्मही नाही व भोगणेही नाही. हा पुरुष प्रकृतीचा विचार ज्यांनी यथार्थपणे जाणला ते पुरुष देहात वावरताना दिसले तरी देहाच्या मोहाने ते भुलत नाहीत. आत्मा व अनात्मा यांच्या सर भेसळीत आत्म्याला निवडून काढण्यासाठी ध्यान, सांख्य, योग, कर्म असे प्रसिद्ध पण कठीण मार्ग आहेत. पण ज्यांनाही वेगळी करण्याची सूक्ष्म दृष्टी नाही अशा अज्ञानी जीवांनाही तरणोपाय आहे. त्यांनी जर निरभिमान होऊन हिताहित जाणणारे जे दयाळू संत आहेत त्यांच्या पायी पूर्ण विश्वास ठेवून त्यांचे सर्व भावाने दास्यत्व पत्करले व त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर ते वागले तर तेही या जन्ममरणातून मुक्त होतात. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की हे सर्व भिन्न दिसणारे प्राणी एकाच वस्तूपासून उत्पन्न झालेले आहेत. या चित्र विचित्र भूतांना व्यापून असणारी वस्तू एकच व अविनाशी आहे, परंतु दुर्दैवी लोकांना त्यातील एकत्व न दिसता अनेकत्व दिसते. जे अगदी थोडे भाग्यवान आहेत त्यांची द्वैत कल्पना नाहीशी झाल्यामुळे त्यांना अनेकात एक असणारी वस्तू दिसते. ते पाहतील तिकडे त्यांना एक ब्रह्मच दिसते. अशा साम्य स्थिती शय्येवर ते सुखाने निजलेले असतात. देह गुणवान, नाशिवंत व दुःखरूप आहे व देहात राहणारा परमात्मा हा निर्गुण, नित्य व आनंदरूप आहे. तो देहाच्या गुणधर्माने यत्किंचितही लिप्त होत नाही. तो या देहाचा प्रकाशक आहे. देह व आत्मा यांतील हे जवळीक जाणून घेण्यासाठी साधक अहर्निश खटपट करीत असतात. पदार्थाच्या भिन्न भिन्न रूपाने ही नाशिवंत प्रकृती पसरली आहे व आत्मा तिच्यापासून अगदी वेगळा आहे. असा अपरोक्ष अनुभव आल्यावर ते ब्रह्मापासून भिन्न राहत नाहीत. याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकृती पुरुषाचा संपूर्ण विचार सांगितला. ज्याप्रमाणे दिव्यात तेल घातले म्हणजे तो अधिकच प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे अर्जुना ऐकण्याची उत्कंठा त्याची वाढतच होती.
भगवंतालाही आपल्या सांगण्याचे सार्थक होत आहे हे पाहून आनंद झाला व यापुढे सर्व विश्व आनंदमय करण्याचा विचार देव सांगणार आहेत. ज्ञानदेवांनाही यामुळे व्याख्यान करण्यास अधिकच स्फूर्ती आली. शृंगार रसाला मागे टाकील अशा शांत रसाने युक्त, अमृतही त्याच्या पुढे फिके पडेल अशा अक्षरांनी भरलेले, उपमा व अलंकार यांनी परिपूर्ण असे व्याख्यान यापुढे मी करीन. त्यामुळे खेचर वृत्तीच्या लोकांचाही उद्धार होईल व संपूर्ण जगाला परतत्वाचा साक्षात्कार होऊन महानंद अनुभवास येईल अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. ती पूर्ण करण्याकरता श्री ज्ञानदेव आणि श्री निवृत्तीनाथ समोरच बसले होते. त्यांना आशीर्वाद देण्याविषयी लढिवाळपणाने विनवून ज्ञानदेवांनी हा अध्याय संपविला आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्रकृति पुरुष विवेक योगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्री सच्चिदानन्दार्पणमस्तु.